हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्लॉग हा उशिरा स्टार्ट केला आहे कारण दिवसभर काही ना काही आमचं चालू होतं. शॉर्ट्सचं थोडंसं शूटिंग वगैरे केलं, त्यानंतर मग बाकीचे कामं वगैरे त्यामध्ये वेळ गेला आणि व्हिडिओ शूट म्हणजे व्लॉग शूट करायला वेळच भेटला नाही. मग आता संध्याकाळ होत आलेली आहे, जवळजवळ 4-4:30 वाजले असतील. माझी संध्याकाळची आता मी घासलेली भांडे जे आहेत ते लावून घ्यायचं काम चालू आहे. तर तुम्ही आमचे कॉमेडी शॉर्ट्स पाहता का? त्याच्यामध्ये बरेच कॉमेडी व्हिडिओज असतात. छोटासा प्रयत्न करतो काही कॉमेडी करण्याची, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत जा. तुम्हाला ते आवडले तर ते सांगत जा, कमेंट करत जा, लाईक शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मनू, भूक लागली तुला? भूक लागली? दूध प्यायचं? थांबा देते. तर बघा, आता जवळजवळ 4:15 वाजलेत आणि माझ्या नंतर लक्षात आलं की दळण करायचं राहिलं. आज दिवसभर कामात वेळ गेला, त्यामुळे दळण करायचं लक्षातच राहिलं नाही. आणि उद्या गुरुवार आहे. गुरुवार असलं का आमच्या इकडच्या गिरणी बंद असतात. मग आज दळण द्यावं लागणार आहे. म्हणजे असं झालं की दिवसभर घरी आणि दिव्याने दळण करी, असंच माझं काहीसं झालं. तर चला आता वरती आपल्या जिन्यामध्ये गव्हाच्या गोण्या ठेवल्यात, त्यातून मी दळण काढून आणणार आहे. आणि इकडं टेरेसवर पण येणं होतच नाही, म्हणजे बरेच दिवस झाले मी टेरेसवरती आलेले. तर आज म्हटलं चला थोडं टेरेसवरती फिरूयात. बघा कसं वातावरण झाले आकाशामध्ये. ढग कसे आलेत. आंब्याचं झाड आपलं खूप उंच झालंय. पक्षी येतात बघा टेरेसवरती आपल्या. आता मी यांना ना थोडं एका ताटात तांदूळ वगैरे ठेवणार आहे, धान्य. काय होतं, उन्हाळ्यात वरती ऊन असतं ना, पक्षी नाही येत. मग काय करायचं, आता हे आंब्याचं झाड आहे ना, चांगलं उंच झाले, तर यालाच असे शिंके वगैरे करून त्यावरती धान्य वगैरे ठेवायचं. आणि तिथे पाण्यासाठी पण थोडीशी व्यवस्था करायची. म्हणजे उन्हाळा आल्यानंतर मी तसं करणार आहे. म्हणजे पक्ष्यांना पण तिथे सावलीला येतात, बसतात. तसं टेरेसवरती उन्हाळ्यात नाही येत. आता सध्या थंडी आहे त्यामुळे ते येतात. तर चला आता दळण काढून घेते मी. दळण करायचं राहते. ज्वारीचं पण दळण करायचं होतं मला. थोडंच पीठ राहिलं होतं ज्वारीचं पण. म्हटलं चला दोन्ही दळणं एकत्रच करूयात. आणि गव्हाला ना आता सोंडे व्हायला लागलेत परत. म्हणजे आम्ही तसं उन्हाळ्यात ते वाळवलं होतं, पण वातावरणात कसं होतं आता सारखा बदल होतो, त्यामुळे ते होतच राहतं. तर संध्याकाळ झालेली आहे आणि मला संध्याकाळी काय मेनू करायचा ठरत नव्हता. मग फ्रीज उघडल्यानंतर आतमध्ये पालक दिसला. म्हटलं चला आज काहीतरी नवीन पालक पराठे बनवूयात. आणि तशीही थंडी आहे त्यामुळे पालक पराठे छानच लागतात. गरम गरम असे दह्यासोबत किंवा सॉससोबत खाल्ले ना तर छान लागतात. तर मी आता इथे पालक चिरून घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी मिरच्या, जिरे, लसूण आणि अद्रक मी बारीक करून घेणार आहे. अगदी सिंपल अशी आपली ही पालक पराठ्याची रेसिपी आहे. आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून घेतलं. त्यानंतर हे वाटलेलं जे वाटण आहे ते त्याच्यात घालून घ्यायचं. आणि त्यानंतर आपले ड्राय मसाल्यामध्ये हळद, थोडी धणेपूड आणि
भाजलेली जिरेपूड पण काही जण घालतात, म्हणजे ज्यांना जसं आवडतं तसं तुम्ही त्यामध्ये मसाले ॲड करू शकता. त्यानंतर इथे ॲड केले मी पालक आणि आता हे छान आपण कणिक मळतो तशी मळून घेणार आहे. आणि याच्यामध्ये थोडासा वरून मी ओवाही कुस्करून टाकलेला आहे. आणि हे असं पाणी घालून आपण कणिक भिजवतो चपातीसाठी, तसंच भिजून घ्यायचं आहे आपले. आता हे पीठ भिजून झालेलं आहे. एक 5-10 मिनटं साईडला ठेवलं आणि आता पुन्हा पराठे करायला घेते. तर 2 प्रकारे पराठे बनवू शकता आपण. घडीची चपाती जशी बनवतो तशी, किंवा असं डायरेक्टली गोल लाटून पण पराठा छान असा कुरकुरीत मस्त बनत असतो. आणि छान असा पराठा लाटून झालेला आहे, तो भाजून घ्यायचा. तर तवा जास्त तापलेला आहे म्हणून थोडंसं त्यामध्ये मी तूप टाकून फिरून घेते, म्हणजे आपला पराठा खाली चिटकत नाही. मुलांचं काय होतं, डायरेक्टली पालकाची भाजी कोणाला शक्यतो आवडतच नाही. आमच्या घरामध्ये फक्त आई, मी आणि पप्पा यांनाच पालक भाजी, म्हणजे गरगट्याची पालक भाजी केली तरी आम्ही खातो. आणि शिवम आणि त्याचे पप्पा मग पालक भाजी खात नाही. तर मग असे पराठे वगैरे केले ना तर सगळे आवडीने खातात. तर आपला पराठा छान भाजलेला आहे. आता मी तो काढून घेणार आहे. बघा किती छान आणि खुसखुशीत असा पराठा झालेला आहे. आता आपण घडीची पोळी जशी करतो, म्हणजे चपाती करतो, त्या पद्धतीने मी तुम्हाला लाटून दाखवते. हे बघा, आणि छान होतो हा पण, अगदी मऊसूद होतो. आणि जो आपण डायरेक्टली लाटून करतो ना तो थोडासा कुरकुरीत होतो, म्हणजे ज्याला जसं आवडेल तसं तो बनवून खाऊ शकतो. अशा वेगळ्या पद्धती आणि ट्रिकने जर आपण केलं ना, म्हणजे पालेभाज्या शक्यतो खाल्ल्या जात नाहीत मुलांच्या. त्यामुळे मग काय होतं, आपण अशा पद्धतीने त्यांना खाऊ घातलं का मग त्याचे म्हणजे ते खातात पण आणि त्याची पौष्टिकता पण राहते. आणि हे तुपामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे आणखीनच पौष्टिक होतं. आणि थंडीमध्ये तर आवर्जून करून खात जा. कस काय पराठा? एकदम भारी. कशाचा आहे सांग बरं? पालक. पालकाचं काय आहे? पालक खाल्ल्यानंतर काय भेटतं आपल्या शरीराला? पालकामधून आपल्याला हिमोग्लोबिन मिळतं. आणि काय होतं शरीराची त्याच्यामुळे? वाढ होते की नाही? हो. म्हणजे अशा पालेभाज्या आपल्या आहारात काय असले पाहिजे? समाविष्ट असल्या पाहिजे. हो. आणि जे पालेभाज्यांमध्ये प्रथिने वगैरे असतात ते आपल्या शरीराच्या कशासाठी उपयोग होतात? वाढीसाठी. बरोबर का नाही? मग अशा तू पालेभाज्या खातो ना सगळ्या? हो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुन्हा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. आता थंडी चालू झालेली आहे.